टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्याबरोबर आहेत। आज पडळकरांनी पुण्यामध्ये प्रेस घेतली होती। खरं तर अहिल्यादेवी जयंतीचा मोठा कार्यक्रम होता। अमित शहांना बोलवणार आहेत, मात्र अजित पवारांना बोलवणार नाही आमंत्रण देणार असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केले। कसं बघताय? खरं तर अजितदादा पवार हे फक्त नानजी पाटील देवकते यांच्या जयंती महोत्सवाला जातात, ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यक्रमाला जात नाहीत। अजितदादा पवार असतील किंवा शरद पवार असतील किंवा रोहित पवार असतील, या लोकांना अशा इतर समाजातल्या महामानवांबद्दल कुठलीही आस्था असत नाही, असा इतिहास आहे आणि त्या भावनेतूनच पडळकर तसे बोलले असतील। पण मी पडळकरांना सांगेन की राजकारणामध्ये आपण कधी कधी राजकारण सुद्धा केलं पाहिजे। अजितदादांची जर इच्छा असेल यायची कार्यक्रमाला तर येऊ दिलं पाहिजे आणि अजून आपल्याला त्यामधून अहिल्यादेवी होळकरांना मर्यादित करू नये। पडळकर माझे मित्र आहेत, मर्यादित करू नये। अहिल्यादेवी होळकरांचं कार्य हे असे तू हिमाचल आणि सर्व पशु पक्षी प्राणी अनेक जाती पंथ धर्म असं अमर्यादित असं कार्य आहे। तेव्हा पडळकर साहेबांना सांगेन, अजितदादा पवारांची जर इच्छा असेल तर त्यांना आपण येऊ दिलं पाहिजे। निवडणुकीच्या काळामध्ये धनगर आरक्षणासाठी खरं तर पडळकरांनी मोर्चे काढले होते, मात्र आता ते सगळं गप्प काय झालं नक्की त्या मोर्चांचं? अहो, राजकारणामध्ये अशा गोष्टी होत राहतात। लवासाचं जे प्रकरण आहे किंवा जलसिंचन घोटाळ्याविषयी बैलगाडी भरून मोर्चे भाजपनं काढले होते, बैलगाडी भरून पुराव्याचे मोर्चे काढले होते। त्याचं काय झालं पुढं? त्यामुळं या गोष्टी अशा राजकारणात होत असतात, पण समाजाच्या भावना तीव्र आहेत, आरक्षणासंदर्भात भावना तीव्र आहेत। पण लक्ष्मण हाके असा विचार करतो की आज रोजी आपले काही प्रश्न सोडवायचे असतील, आपल्या काही समस्या सोडवून घ्यायच्या असतील तर आपण व्यवहारवाद सुद्धा जपला पाहिजे आणि राजकारण करायला शिकलं पाहिजे। समाजानं त्याच्याही पुढं जाऊन, आरक्षणाव्यतिरिक्त त्याच्याही पुढं जाऊन आपल्याला काय करता येईल, राजसत्ता आपल्याला ताब्यात कशी घेता येईल, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जो इतिहासामध्ये लुप्त झालेला आहे तो कसा पुढे आणता येईल आणि त्याच्यातून आपल्याला आताची समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला निर्णय प्रक्रिया कसं येता येईल यासाठी अभ्यास करावा, पुढे यावं। आरक्षणाकरता बरेचसे मोर्चे थांबलेत, कुठेही चर्चा होताना मिळतात। तुम्ही कुठेतरी त्याच्यावरती पुन्हा मोर्चे काढणे किंवा असे काही करणार नाही? आम्ही राजसत्तेत जायचा निश्चित विचार करतो आणि प्रश्न फक्त धनगरांचे नाहीत, प्रश्न 18 पगड जातींचे आहेत, भटक्या विमुक्त जाती जमातींचे आहेत, बलुते आलुत्यांचे प्रश्न आहेत। आम्ही आता राजकारण करणार। आम्ही आता काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो की सेना असो, आम्ही यांना घरी बसवणार आणि आम्हाला राजसत्तेत कसं जाता येईल हा विचार आम्ही करणार। नाहीतर होळकरांचं नाव घ्यायचा अधिकार कसला आम्हाला? अमोल मिटकरीने आज एक ट्विट केलेलं आहे की संभाजी भिडेंचं नाव न घेता त्यांना चावलेला कुत्रा हा तो रायगडचा कुत्रा नव्हता ना, किंवा हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खरं तर हा केस चालली पाहिजे। अमोल मिटकरी हा खरं तर अंतराळातनं पडलेला माणूस असेल, पशु पक्षी प्राण्याचं त्याला ज्ञान नसेल, उद्या कावळ्याला सुद्धा आपल्याला बहिष्कृत करावं लागेल अमोल मिटकरी। त्यामुळं पशुपक्ष्यावरून उपहासानं बोलणं वगैरे वगैरे ह्याच्या गोष्टी आहेत। मला वाटतं ह्या गोष्टी खूप खूप खालच्या पद्धतीचं हे राजकारण आहे। खरं तर याच्याही पलीकडे जाऊन पुढे जाऊन वास्तव काय आहे, सत्य काय आहे या गोष्टीवर बोलावं ना। प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक गोष्टीला राजकीय अँगल, संघटनात्मक अँगल, ब्राह्मण द्वेष प्रत्येक वेळी केला पाहिजे का? कधीतरी व्यवहारवाद पण बघितला पाहिजे, कधीतरी सामाजिक सलोखा पण बघितला पाहिजे। प्रत्येक वेळी ब्राह्मण द्वेष हा मला वाटते अमोल मिटकरी आहे ना, हा परग्रहावरनं पृथ्वीवर पडला आणि तो पडलाय ते पडलाय डोक्यावर पडलाय असं मला 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 म्हणावं। कुठेतरी यांच्या पक्षी संस्कृती असं वाटतं, संस्कृतीच आहे। अमोल मिटकरींनी कधीतरी विचार करावा ना भावनेचा। अरे मानव प्राणी हा उत्क्रांत होत असताना पशु पक्षी बरोबर बरोबर आहेत मानवाबरोबर। आपण निसर्गपूजक आहोत, आपण नंदीला पूजतो, आपण पक्ष्यांना पूजतो, आपण प्राण्यांना पूजतो, हे सगळं काढून टाकायचं का? परग्रहावरनं आलाईन एखादा आलाईन काय असतो, तो जसा येतो तिथं जीव जंतू प्राणी पशु पक्षी नसतात आणि मग त्याला हे सगळं बघून कसं भांबावून जातो, तशी याची अवस्था झालेली आहे। भिडे यांनी खरं तर फुले यांच्यावर नको नको ती वक्तव्य केलेली, त्यावेळेस आपण गप्प होता, आपण कुठलंही त्याच्यावरती प्रतिकात्मक बोलला नाही किंवा टीका केली। हे बघा, आम्ही वेळोवेळी बोललेलो आहे, सोशल मीडियामध्ये पोस्ट केलेले आहे आणि आमच्या महामानवांच्या बाबतीमध्ये जर कोणी काही बोलत असेल तर तिथं आमची भूमिका तसूभरही कमी होणार नाही।
महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मातोश्री अहिल्यादेवी असतील, या माणसांच्या बाबतीमध्ये जर कुणी काही बोललं तर आम्ही थांबणारे नाही आहोत. त्यामुळे आम्हाला कुणी लेचपेच समजायच्या भानगडीत पडू नये. आम्ही राजकारणात व्यवहारवाद दाखवला, आम्ही आमच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास व्यक्त केला. याचा अर्थ काही लावू नका. महामानवांच्या बाबतीमध्ये जे जे विरोधात बोलतील त्याच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू. भिडेंवर कारवाई करण्याची मागणी करणार. हे बघा, देवेंद्र फडणवीसांना तिसरं नेत्र आहे आणि ते न्यायाचं आहे. त्यामुळे बरोबर निर्णय घेतील देवेंद्र फडणवीस. आमचा पूर्ण विश्वास. तुम्ही गृह खात्याकडे तशी मागणी करा. काहीच आवश्यकता नाही, ते बरोबर निर्णय घेतील. आमचा विश्वास आहे ना तेवढा. त्यामुळे नव्यानं कशाला भांडणं, म्हणजे अर्ज करा, विनंत्या करा आणि त्यांच्या समोर निवेदन. आमचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांकडं तृतीय नेत्र आहे आणि ते न्यायाचं आहे आणि महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या सर्व समाजांना न्याय देण्याचं आहे, असा आजपर्यंत तरी आमचा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे सगळे वाद सोडवतात, मात्र फुलेंच्या चित्रपटाबद्दल जो वाद चालू त्यावरती गप्प का असा सवाल खरं तर राऊत यांनी केला. खरं तर चित्रपटच पुढं आला नाही ना. 2 मिनिटाचा ट्रिजर आलाय ना. 2 मिनिटाच्या ट्रिजरवरून काय आपण मत व्यक्त करायचं. चित्रपट पुढे येऊ द्या. त्यामध्ये तसं काय वाटलं तर ते निश्चित, मी म्हटलं ना, देवेंद्र फडणवीसांना तृतीय नेत्र आहे, ते योग्य ते निर्णय घेतील. वेट अँड वॉच संजय राऊतजी. आम्ही रिस्पेक्ट करतो तुमचा, पण थोडा चित्रपट येऊ द्या, रिलीज होऊ द्या, आपण बघू तो चित्रपट. ट्रिजरवरनं कसं काय बरं, काय करायचं बरं ट्रिजरवरनं? तो बी 2 मिनिट किती 10 सेकंदाचा ट्रिजर आहे. जरा जरा घाई करू नका, जरा थोडा वेळ थांबा. इतिहासकार सोनवणे जे आहेत त्यांनी सांगितलं की सगळे माझ्याकडे पुरावे आहेत, मी ते दाखवतो. तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही त्यांच्याबरोबर? आम्ही पहिली प्रेस घेतली त्यावेळी मी इतिहास तज्ज्ञ अभ्यासक संजयजी सोनवणे यांना बरोबर घेऊनच प्रेस घेतलेली आहे. इतिहासाला जर शिल्प, इतिहासाला जर विरगळ, इतिहासाला जर गदेगळ, इतिहासाला जर स्थापत्य कलेवरून जर इतिहास लिहिला जात असेल, मांडला जात असेल, एका ओळीचा शिलालेख श्रवण बेळगोळचा, त्या शिलालेखावरून मराठी भाषा किती पुरातन आहे, मराठी भाषेचा अंमल कधीपासून होता, हे जर एका शिलालेखावरून, एका ओळीवरून कळत असेल, तर राणी मल्लमा देवीनं जे शिल्पचित्र कोरलं त्याच्यावरती वाघ्याचं चित्र कोरलंय आणि हे छत्रपती शिवरायांच्या हयातीत कोरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत कोरलेलं हे जर शिल्पचित्र जर कुठल्या इतिहासकाराला मान्य नसेल, तर इतिहासामधल्या तथ्यांवरती, पुराव्यांवरती परत नव्यानं काहीतरी मांडणी करावी लागेल. त्यामुळं आपल्या सोयीचा तेवढा इतिहास आणि आपल्याला नको आहे तो मानायचा नाही. हे शरद पवार, रोहित पवार ही पिलावळ आहे. ही सत्तेतनं बेदखल झाली की मग वाघ्या येतो, मग भांडारकर येते, परत गडकरी येतात. अरे बहुजन काय दूध खुळा वाटला काय तुम्हाला? ओबीसी दूध खुळा वाटला का तुम्हाला? तुम्ही सत्तेतनं बेदखल झाल्यावर ब्राह्मणांचा द्वेष सुरू करता. ब्राह्मण कसे, ब्राह्मणे कसा अन्याय केला हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काय केलं? संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर मानाला सन्मान, खणाला खण, चोळीला चोळी देण्याची भाषा कोणी बोलली? शरदचंद्रजी पवार, तुम्ही जर यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असाल तर यशवंतराव चव्हाणांच्या त्या सुवर्ण कलश आणत असतानाच्या अनाभाका, महाराष्ट्रामधल्या विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती, ओबीसी विसरले का? कारखाने तुम्हालाच कसे मिळाले? आमदार खासदार तुमचेच कसे झाले? शिक्षण संस्था तुमच्याच कशा? रयत शिक्षण संस्थेवर एवढ्या तुमच्या पवार घराण्यातल्या एवढ्या माणसांची काय आवश्यकता आहे? तुम्ही शिक्षण तज्ञ आहात कशासाठी? अख्खा महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचं महापाप या माणसाने केलंय आणि बहुजनांची पोरं हे सगळं अतिशय जवळून आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखतात. त्यामुळं हे असले उद्योग बंद करा. आणि देवेंद्र फडणवीसांना मी सांगू इच्छितो की आजपर्यंत आमचा तुमच्यावर विश्वास आहे, इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा या बहुजनांचा, या ओबीसींचा विश्वासघात करू नका. साताऱ्यामध्ये तुमच्या त्या वक्तव्यामुळे निषेध व्यक्त करण्यात आले, तुमच्या प्रतिमेला उडो मारो आंदोलन करण्यात आले. तुम्ही कोण राजे असं वक्तव्य केलं होतं? आम्ही राजा मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना, आम्ही राजा मानतो राजर्षी शाहू महाराजांना, आम्ही राजा मानतो छत्रपती संभाजी महाराजांना, आम्ही महामानव मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिराव फुल्यांना. आहेतच ना. महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही क्लेम म्हणून असेल ना, प्रतापसिंहांचा पण इतिहास असेल ना, लिहिला जावा, तो पुढे यावा पिढ्यांकडं.
तो आला तर आम्ही मान्य करू ना, पण महात्मा फुलेंच्या जयंती दिवशी जाऊन काहीतरी क्लेम करणं हे कसलं राजकारण आहे? आणि मागं पुढं झालं किंवा पहिली शाळा कुणी काढली आणि दुसऱ्यांदा कुणी शाळा काढली असं म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या योगदानाचं कार्याचं महत्व कमी होतं का? काय काय फाडले काय जाळले काय काय फरक पडतो? महामानवांच्या विचाराच्या समर्थनार्थ जीव तळ हातावर घेऊन आम्ही महाराष्ट्रात फिरतोय. जीव गेला तरी चालेल, पण सत्याच्या आणि महामानवांच्या विचारांच्या समतेच्या विचाराच्या बाजूनं आम्ही महाराष्ट्रात फिरू. आम्ही कुणाला घाबरणारे नाही. आणि हे राज्य आता कुठल्या राजा राजवाड्याचं नाही, हे राज्य मतपेटीतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं प्रमुखाचं आहे. आम्ही आता लोकशाहीमध्ये जगतो, संविधानाच्या कायद्याच्या लोकशाहीमध्ये जगतो. त्यामुळे असल्या धमक्या बेमक्या आम्हाला कोणाला द्यायच्या भानगडीत कुणी पडू नये. तुम्ही म्हणाला छत्रपतींना मानतो, बाकीच्यांना मानतो. तुम्ही आता हे जे छत्रपती वंशज उदयनराजे असतील, प्रताप यांना तुम्ही मानत नाही का? त्यांनी त्यांच्या छत्रपती या पदाचा आब राखला पाहिजे. आम्ही मानतो ना राजे, त्यांना आजही मानतो. पण तुम्ही महात्मा फुलेंच्या जयंती दिवशी जाऊन काहीतरी वेडेवाकडे हावभाव करून असे काहीतरी क्लेम करता, हे छत्रपती पदाला शोभतं? एक सामान्य नागरिक छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून हा प्रश्न माझा यांना आहे. आम्ही मानत नाही हो का छत्रपती शिवाजी महाराजांना? तुम्ही त्या पदाचा, त्या वारशाचा, आणि नशिबानं छत्रपती शिवरायांच्या घरी जन्माला यावं, किती मोठं नशीब हो. आम्ही तुम्हाला राजा म्हणतोय आणि तुम्ही महात्मा फुलेंच्या जयंती दिवशी काहीतरी अतार्किक, इलॉजिकल, कॉन्ट्रावर्शियल असं काहीतरी बोलता. वेदना होतात आम्हाला. तुम्ही तुमच्या वक्तव्यावरती ठाम आहे? प्रश्नच नाही. आम्ही महामानव मानतो महात्मा फुले, शाहू राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. वक्तव्यावर ठाम आहे. नवीन इतिहास पुढे येत असेल तर स्वागत करणारा लक्ष्मण हाके. त्यामुळे इतिहास पुढे आला पाहिजे. आम्ही इतिहास पुढे आला तर आम्ही असं बोलणार नाही ना. तुम्ही कोण राजे हे जे वक्तव्य केलं त्यासाठी आंदोलन झालं? हो, मला माहितीच नव्हतं ना. मला नाही माहिती तर नाहीच, आज पण नाही माहिती. मला अभ्यास करावा लागेल, कारण अभ्यास संदर्भ पुस्तक कुठं शोधायचं? तसा इतिहास पुढे आला तर आम्ही पण मान्य करू. पण इतिहास नाही, संदर्भ नाही, इथले विचारवंत, इथले अभ्यासक, इथले तज्ज्ञ मंडळी, इथली सगळी मंडळी, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मुलींच्या शाळा, दलितांबद्दलचं कार्य, ओबीसीबद्दलचं कार्य, गावगाड्यातल्या शेतकऱ्यांबद्दलचं कार्य. अरे या महामानवांच्या जे काय टायमिंग पण निवडताय हो तुम्ही. आम्ही कुणाच्याही बापाला भिणार नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये एक व्यक्ती एक मूल्य, समतेचं तत्व, समतेचं व्यार प्यालेली लेकरं आहोत. असे किती आंदोलन अरे आम्ही लोकशाहीमध्ये जगणारी माणसं आहोत. आम्ही राजांना निश्चित मानतो, पण लोकशाहीमध्ये जगतो, 2025 मध्ये जगतो. कॅमेरामन जगदीश, रवी लवेकर, TV9 मराठी.